अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे। या मान्सून सत्रामध्ये विरोधी पक्षाची अवस्था लाचारी दिसत होती। यांचा प्रस्ताव मुद्दाहीन आहे, यांच्या आपसात विरोधाभास आहे। कोण पहिलं बोलणार, कोण दुसरं बोलणार याच्यामध्ये सुद्धा तालमेल नाही। पायऱ्यांवरती आंदोलन करताना सुद्धा हे एकत्रित येत नाही आणि म्हणून यांची अवस्था जर सांगायची असेल प्रस्ताव बोला तो एक कविता बोलकर मैं मेरी बात की शुरुआत करता हूं। अध्यक्ष महोदय, हमें देखकर विरोधी हमसे परेशान होते हैं, हमें देखकर विरोधी हमसे परेशान होते हैं, हमारी कामयाबी को देखकर हैरान होते हैं। कामयाबी से जब हमारे नाम जुड़ते हैं, टकरा कर पीछे हमसे ये तूफान मुड़ते हैं। है यकीन हमको खुद पर इतना, हमें देखकर तुम्हारे होश उड़ते हैं, तुम्हारे होश उड़ते हैं। अध्यक्ष महोदय, पुढचं नाव घेऊ का? आपण दयावान आहात। आमचे दोन्ही मंत्री, आमचे सर्व जे अधिकारी, माझे सर्व सहकारी जे आता बसले आहेत, मी त्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि मी मुद्दे सगळेच बोलीन। आज विरोधी पक्ष विकासावर बोलायला घाबरतो आणि म्हणून त्यांच्या प्रस्तावावर कुठलाही मुद्दा दिसत नाही। मी मुंबईचं बोलीन तर आज एअरपोर्टवरून विधान भवनात यायला कोस्टल रोडमुळे वेळ वाचतो, सहज झालाय, पेट्रोल वाचतो आणि 45 मिनिटात आपण इकडे पोहोचतो। अध्यक्ष महोदय, या कोस्टल रोडचा विस्तार आता बांद्रा ते खारदांडा, खारदांडा ते गोरेगाव, गोरेगाव ते माझ्या विधानसभेत चारकोप आणि गोराई ते उत्तन आणि विरार असा प्रवास होणार आहे। यामुळे काय होणार तर वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती लोकांना 2-2 तास ट्रॅफिकमध्ये जे अडकावं लागतो, हा कोस्टल रोड झाल्यानंतर बोरीवली ते नरिमन पॉइंट आम्ही 45 मिनिटात पोहोचू आणि बोरीवली ते विरार आम्ही 20 मिनिटात पोहोचू। अध्यक्ष महोदय, बोरीवलीतूनच आज कनेक्टिंग लिंक किंवा मिसिंग लिंक बद्दल जी चर्चा करताय त्याचं महत्त्व समजायचं असेल तर बोरीवलीतून ठाण्याला जाण्यासाठी आयदर घोडबंदर रोड किंवा JBLR मार्गे जाण्यासाठी 2-2, 3-3 तास लागतात। पण माझ्या सरकारच्या मुख्यमंत्रींचं मी अभिनंदन करतो, देवेंद्रजींचं, एकनाथ शिंदेजींचं मी अभिनंदन करतो, सुनेत्रा पवारताईंचं मी अभिनंदन करतो की नॅशनल पार्कच्या खालून 2 टनेल जाणार आहे, त्याचं काम सुरू झालं आहे आणि त्यामुळे फायदा काय होणार तर बोरीवली ते ठाणे 20 मिनिटात आणि बोरीवली ते मुलुंड भांडूप 15 मिनिटात आम्ही पोहोचू। लोकांचा वेळ वाचणार, पेट्रोल वाचणार आणि यामुळे पर्यावरणाला सुद्धा फायदा होणार आहे। माझ्या मतदारसंघात CC रोडचं 30 किलोमीटरचं काम कंप्लीट झालंय, मुंबईत जवळपास 770 किलोमीटरचं काम कंप्लीट झालंय। चर्चा तर होते मान्सूनची, पण याच्या आधी मान्सूनची चर्चा व्हायची तर मुंबईच्या खड्ड्यांची चर्चा व्हायची। अध्यक्ष महोदय, कुठल्याही पक्षाच्या नेत्याने मुंबईतल्या खड्ड्याबद्दल सांगितलं नाही, कारण आम्ही सगळे रोड CC रोड बनवले आहेत, म्हणून पुढच्या 20 वर्षापर्यंत मुंबईचे रस्ते हे खड्डे मुक्त असणार आहे आणि सगळ्यांना ट्रॅफिकचा फायदा होणार आहे। माझ्या मतदारसंघात MTNL आणि BSNLची जागा आहे। आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 28 एकरमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग प्रोजेक्ट डिक्लेअर केला आहे। चारकोप आहे, गोराई आहे, ओल्ड MHB आहे, CND अंतर्गत तिथे विकास होणार आहे।
स्थानिक लोकांना जास्त जागा भेटेल आणि नवीन लोकांना स्वस्त दरात तिकडे राहता येईल अशी सुविधा उपलब्ध होईल. अध्यक्ष महोदय, नवीन लोक आल्यामुळे सर्वात जास्त लोक आज कुठे येत असतील तर उत्तर मुंबईत येतात, त्यात बोरिवली कांदिवलीमध्ये येत आहेत. एवढी संख्या वाढल्यानंतर अध्यक्ष महोदय 5च मिनिटं माझे झाले आणि आता संपणारच आहे. माझ्यानंतर फक्त एक महोदय बोलणार आहेत, तर थोडं तुम्ही आता एवढं कॉपरेट केलं तर करा. आणि जनसंख्या वाढल्यामुळे